वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्डची जी आपली फर्स्ट टर्म एक्झाम आहे. ओके. 8th स्टँडर्ड फर्स्ट टर्म एक्झाम. तर त्याच्यासाठी आपण एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर बनवलेला आहे, की जेणेकरून या फर्स्ट टर्म एक्झाममध्ये तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस या क्वेश्चन पेपरचा यूज होईल आणि यासारख्या बाकीच्या इतर प्रश्नांची जर तुम्ही तयारी चांगली केलीत, तर तुम्हाला नक्कीच फर्स्ट टर्ममध्ये याचा यूज होईल. सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. ओके. टोटल 50 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असेल. टाइम असेल तुम्हाला 2 अवर्स. तर ह्या फॉर्मॅटमध्ये जर क्वेश्चन तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तर तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये बऱ्यापैकी या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिसतील. ओके. तर प्रॅक्टिस करा. याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन एक क्वेश्चन पेपर तयार केला, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिथे जाऊन तुम्ही सेकंड क्वेश्चन पेपर पण बघू शकता. ओके. तर क्वेश्चन नंबर 1 ई फिल इन द ब्लँक्स. क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग अपोजिट साइड्स पॅरलल. ओके. एखादा क्वाड्रिलॅटरल असेल की ज्याच्या अपोजिट साइड्स काय असतील, अपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड. आता एखादा क्वाड्रिलॅटरल असा आहे, समजा त्याच्या अपोजिट साइड्स, ही साइड याला पॅरलल आहे, ही साइड याला पॅरलल आहे. तर ही डेफिनेशन कोणाची आहे, तर पॅरलोग्रामची. ओके. सो इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये काय येईल, पॅरलोग्राम. इफ अपोजिट साइड्स आर पॅरलल देन इट इज पॅरलोग्राम. ओके. सो इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये काय येणार, पॅरलोग्राम येणार. नाव 86% इज इक्वल टू 86 अपॉन 100. ओके. 86%चं मिनिंग काय होणार, 86 अपॉन 100. आता हा फॉर्म्युला राईट डाऊन करायचा. टेक्स्टबुक मध्ये आहे. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. इथे येणार ए प्लस बी, ऑलरेडी एक्स दिलेला आहे, आणि ए बी. ओके. सो ए प्लस बी येणार फिल इन द ब्लँक्स मध्ये. त्याच्यानंतर 18 मल्टिप्लाय एक्स इज 360. व्हॉट इज एक्स? तर एक्स फाइंड आउट करायचा असेल तर 360 हा मल्टिप्लाय 18 याला काय होईल, इकडे येऊन डिवाइड होईल. ओके. डिवाइड झाल्यानंतर 18 वन जा 18, 18 टू जा 36, आणि नेक्स्ट 0 म्हणजे किती येणार, एक्स इज इक्वल टू 20. हे त्याचा आन्सर येणार. नाव द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज डॉट डॉट ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके. सो याचा जर आन्सर पाहिजे असेल आपल्याला, सपोज आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला, तर त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्री असणार. आता जर का याचे आपण परपेंडिक्युलर म्हणजे अल्टिट्यूड काढला सगळ्यात, तर पहिल्याची अल्टिट्यूड, सपोज त्याचं नेम आहे ए बी सी, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ए पासून अल्टिट्यूड काढली तर ती कुठे येणार आहे, इथं बी वर येणार. ओके. कारण अल्टिट्यूड म्हणजे काय, 90 डिग्री. सपोज आपण बी पासून अल्टिट्यूड काढली तर ती इथे येणार अशी. आणि जर का तुम्ही या बी पासून जर इकडे अल्टिट्यूड काढले, सपोज थर्ड वन इथे असे, ओके, तर ते असे येईल अल्टिट्यूड. ओके. तर तिन्ही म्हणजे इथे 90 डिग्री असेल, ह्या दोघांचा इथे असेल, तर ह्या तिन्ही अल्टिट्यूड आपल्याला काय दिसतात, इथे एका ठिकाणी आलेल्या दिसतात. कुठल्या पॉइंटला, बी या पॉइंटला. आणि बी हा पॉइंट काय आहे, तर त्या राईट अँगल ट्रायंगलचा व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स मेकिंग राईट अँगल. तर नुसतं एकतर तुम्ही जस्ट अ मिनिट, इथं आन्सर मध्ये काय लिहू शकता, व्हर्टेक्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल एवढं सिंपल लिहिलं तरी चालेल. डिटेलमध्ये लिहायचं असेल तर व्हर्टेक्स वेअर राईट अँगल इज फॉर्म, की असा व्हर्टेक्स की जिथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतं. इन शॉर्ट व्हर्टेक्स जरी आन्सर लिहिलं तरी चालेल. ओके. ना सेकंड, मॅच द पेअर्स. 7⁻0 दिलं आपल्याला, तर 7⁻0 किती येणार, 1. त्यामुळे कुठला ऑप्शन येणार याचा, डी 1. एक्स इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनल दिलंय. सो काय दिलं, एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/y. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं, की हे कसं सॉल्व्ह करायचं, इनव्हर्सली आधी इक्वल टू करायचं प्रपोर्शनलच्या ऐवजी, एखादा कॉन्स्टंट घ्यायचा की मल्टिप्लाय 1/y. ओके. तर हा डिवाइड वाय इकडे येऊन काय होणार, मल्टिप्लाय. सो काय येईल, एक्स मल्टिप्लाय वाय, आणि इकडे के मल्टिप्लाय 1 म्हणजे काय येणार, ऍज इट इज के. याचा आन्सर काय येणार, ई ऑप्शन. ओके. नाव नेक्स्ट, ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर त्याचा आन्सर काय येतं, फॉर्म्युलाच आहे तो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नाव सम ऑफ इफ लाईन्स आर पॅरलल, सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री. ओके. सो इंटेरियर अँगल इक्वल टू 180 डिग्री. आता -103 ला 5 ने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय येणार, -20/6. तर हे सगळ्याचे आन्सर आहेत. तर परत हे बघा, आन्सर 1 येणार फर्स्ट वन, सेकंड के, थर्ड हा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, इंटेरियर 180, आणि डिवाइड केल्यानंतर किती येणार, -20.6. नाव नेक्स्ट वन, वाय स्क्वेअर फॅक्टरायझेशन. तर इथे काही नाही, म्हणजे कोइफिशियंट 1 घ्यायचा, 1 ने 144 ला मल्टिप्लाय करायचं. तर 144 ला जर मल्टिप्लाय केलं आपण, तर त्याचे फॅक्टर काय येणार आपल्या, आता मिडलचा नंबर. ओके. तर मिडलचा नंबर किती आहे, 12.
तर मिडलचा नंबर जर 12 असेल तर इथे सॉरी 24 आहे, मिडलचा नंबर हा 24. ओके, इथेही 12 येणार आणि इथेही 12 येणार. ओके, कारण फॅक्टर मॅच होतात का नाही बघा. 12 प्लस 12 ऍडिशन किती येईल 24 आणि 12 मल्टिप्लाय 12 मल्टिप्लिकेशन किती येईल 144. आणि मग हे फॅक्टर याच्यात यूज करायचे आणि तुम्ही सॉल्व्ह करायचं. जर का तुम्हाला याचा आन्सर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर प्रॅक्टिस सेट 6.1 आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये हा 3rd किंवा 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. ओके, नाव नेक्स्ट या फिगरमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. आता 3x आणि x हे कसले अँगल आहेत तर इंटेरियर अँगल आहेत. सो 3x प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, इफ लाईन्स आर पॅरलल देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची सम किती येते 180. 3x प्लस x किती येणार 4x. 4x इज इक्वल टू 180. आता 4xचं मिनिंग काय 4 मल्टिप्लाय एक्स. मल्टिप्लाय एक्स काय होईल डिवाइड. सो x इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 4. 180 डिवायडेड बाय 4 केल्यावर किती येणार 45 डिग्री. ओके, 45 डिग्री इज रिक्वायर्ड आन्सर. नाउ नेक्स्ट राइट फॉलोइंग स्टेटमेंट युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आता व्हेरिएशनच्या सिम्बॉलला लिहायचं. फर्स्ट वन काय आहे सर्कम्फरन्स सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. डायरेक्टली असेल तर त्याच्या समोर लिहायचं. आणि सेकंड काय दिलं बघा वेवलेंथ ऑफ साऊंड अँड इट्स फ्रिक्वेन्सी आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. वेवलेंथ इज यल. इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर 1 अपॉन काय लिहायचं एफ. डायरेक्टली असेल तर त्याच्या समोर लिहायचं. इनव्हर्सली असेल तर 1 अपॉन आणि खाली लिहायचं. ओके, राईट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल. ओके, ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, तर त्यातल्या कुठल्याही 2 राईट डाऊन करा. नाव अँगल पी टेक्स्टबुक मध्ये पण आहे त्याच्या प्रॉपर्टीज रेक्टँगलच्या. कुठल्याही 2 त्यातल्या टेक्स्टबुक मधल्या राईट डाऊन करा. तर अँगल पी अँड कुठल्या अँगल लिहायचे करस्पॉन्डिंग अँगल. त्यासाठी मी ट्रिक सांगितली होती की करस्पॉन्डिंग अँगल कसे राईट डाऊन करायचे. नंबर द्या इथे, जस्ट अ मिनिट, इथे असे नंबर द्या 1 2 3 4. त्याच सिक्वेन्सने खाली नंबर द्या 1 2 3 4. सो 1 ला 1 म्हणजे पी ला कोण येणार डब्ल्यू. ओके, सो इथे अँगल डब्ल्यू असं आहे. क्यू ला कोण येणार एक्स 2 2. त्यामुळे इथे एक्स घ्या, जस्ट अ मिनिट. क्यू ला एक्स घेतला. त्याच्यानंतर 3 3 म्हणजे आर आणि वाय, इथे वाय येणार. नाव यस ला 4 आहे, तसं झेड ला 4, त्यामुळे कोण येणार झेड. प्रत्येक ठिकाणी असा अँगलचा सिम्बॉल द्या. ओके, आता हे फॅक्टराइज करायचे आहेत आपल्याला. एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. तर एक्स ब्रॅकेट क्यूब मायनस 64 कसं येणार 4 वाय ब्रॅकेट क्यूब. म्हणजे ए ची व्हॅल्यू तुमची एक्स येणार, बी ची व्हॅल्यू वाय येणार 4 वाय येणार. तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला युज करा. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय येणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस इथल्या ब्रॅकेटमध्ये किती येणार 4 वाय. आणि परत याच्यामध्ये इथं मध्ये काय येतं आपल्या फॉर्म्युलामध्ये ए मल्टिप्लाय बी या ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे एक्स स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर ए इंटू बी एक्स मल्टिप्लाय 4 एक्स वाय जर केलं तर असं लिहायचं 4 पहिल्यांदा एक्स वाय. ओके, तर इथं लिहायचं 4 एक्स वाय. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. नाव ड्रॉ अ लाईन यल. आता काय करायचं एक लाईन यल ड्रॉ करायची आणि त्याला पॅरलल असणारी लाईन बाय कन्स्ट्रक्शन 3.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर काय करायची आपण पॅरलल लाईन ड्रॉ करायची. क्यूब रूट ऑफ 7 2 9. तर हे कसं मल्टिप्लाय करता येईल 9 मल्टिप्लाय 9 मल्टिप्लाय 9. डायरेक्ट सुद्धा लिहू शकता किंवा फॅक्टर पाडा त्याचे. त्यामुळे याचं क्यूब रूट किती येणार फायनल आन्सर. क्यूब रूट ऑफ 7 to 9 इज इक्वल टू 9. ओके, कम्पेअर द नंबर्स. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, डिनॉमिनेटर सेम आहे. ह्यातला ग्रेटर कोण येणार इकडचा 12 अपॉन 15 इज ग्रेटर दॅन 3 अपॉन 15. ओके, व्हेरिएशनचा प्रॉब्लेम आहे. इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. तर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट सेम असणार आहे. म्हणजे ह्यातलं एक सॉल्व्ह करून देतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर 6 मल्टिप्लाय 20 इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय इथला जो नंबर आहे ओके 12 मल्टिप्लाय हे जे येणार आहे तिथल्या नंबरला काय म्हणे एखादा ए लेटर म्हणे म्हणजे पहिलं फिल इन द ब्लँक्स. तर मल्टिप्लाय 12 काय होईल डिवाइड. सो इथे ए राहील फक्त 6 मल्टिप्लाय जस्ट अ मिनिट 6 मल्टिप्लाय 20 मल्टिप्लाय 12 काय होईल डिवाइड. 6 1 जा 6 6 2 जा 12. ओके, तर 2 जा आलं त्याचा आन्सर. आता 20 ला कितीने डिवाइड करायचं 2 ने. ओके, तर 20 डिवायडेड बाय 2 किती येणार 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार ते 10 येणार. इथल्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये किती येणार 10. तर असंच हे पुढचे प्रोडक्ट फक्त 15 8 जा इथं 120 येईल. तसं इथलं फाईंड करा आता क्रॉस मल्टिप्लाय केलं तसं. कन्वर्ट द रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. सो 7 अपॉन 9
तर याच्यामध्ये काय करायचं तुम्ही, जो 7 आहे त्याला कितीने डिवाइड करायचा, 9ने डिवाइड करायचं. ओके, सॉरी, शो द नंबर्स ऑन नंबर लाईन. नंबर लाईन वर काय करायचं, 0 to 1 मध्ये 8 डिस्टन्स घ्यायचे. ओके, आणि ते 8 डिस्टन्स घेऊन तो नंबर लाईन वर हे नंबर शो करायचे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Measures of adjacent angles of parallelogram are 5x minus 7 and 4x plus 25. Find the measures of these angles. आता पॅरलोग्राम जो असतो त्याचे ऍडजेसंट अँगल, ऍडजेसंट म्हणजे इथले, आता 5x मायनस 7, अपोजिट म्हणजे त्याच्या समोरचा, बरोबर. पण आपल्याला काय पाहिजे, ऍडजेसंट. ऍडजेसंट म्हणजे त्याला लागून असणार इथे 4x प्लस 25. तर ह्या ऍडजेसंट अँगलची सम किती असते, 180 असते. तर प्रॉपर्टी लिहायची ती, आणि या दोन्हीचे ऍडिशन किती दाखवायचे, 5x मायनस 7 प्लस 4x प्लस 25 इज इक्वल टू 180. तर हे राईट डाऊन करायचं. वरती प्रॉपर्टी लिहायची, ऍडजेसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी, असं सेंटेन्स लिहायचं. 5x प्लस 4x तर किती येणार, 9x मायनस 7 प्लस 25. साइन डिफरन्स, सबट्रॅक्शन, 25 मधून 7 मायनस करा, तर किती येणार आहे, 18. ग्रेटर नंबरचं साइन प्लस, प्लस 18, आणि इकडे येऊन काय होईल, तो 180. आता हा प्लस 18 इकडे येऊन काय होईल, मायनस. सो 9x इज इक्वल टू 180 मायनस 18. ओके, 180 मधून 18 मायनस करा म्हणजे 9x इज इक्वल टू किती येईल, 9x इज इक्वल टू 180 मधून 80 मायनस केले, पहिले 10 मायनस केले, 170 येणार, परत 8 मायनस करा, 162. ओके, नाव मल्टिप्लायचं काय होणार, डिवाइड. सो x इज इक्वल टू 162 ला 9 ने डिवाइड करा. 9 ने डिवाइड केल्यावर किती येणार, 9 1 जा 9. ओके, तर किती राहतील तिथे, 7 आणि पुढचे 2, 72. 9 8 जा 72. तर x ची व्हॅल्यू किती येईल, 18. आता फर्स्ट अँगल किती आहे त्यातला, इथे लिहायचं, फर्स्ट अँगल इज इक्वल टू किती दिलाय, 5x मायनस 7. सो 5 मल्टिप्लाय x ची आत्ताच व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केली, 18 मायनस 7. सो 90 मायनस 7 तर किती येणार आहे, 83. ओके, 83 डिग्री हा फर्स्ट अँगल येणार. हा नाव सेकंड अँगल असं लिहायचं इथे, सेकंड अँगल इज इक्वल टू किती येतो, 4x प्लस 25. तर 4 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू आपली किती आली होती, 18 प्लस 25. 18 4 जा 72 प्लस 25. तर दोन्हीचे ऍडिशन केल्यावर किती येईल, 2 प्लस 5 7 आणि 7 प्लस 2 9 म्हणजे 97. ओके, 97 डिग्री दुसरा अँगल. तर पहिला किती आला होता, 83. दुसरा अँगल किती आला, 97. आता हे आन्सर मध्ये लिहू नका, फक्त चेक करा 180 येते का, म्हणजे आपलं करेक्ट आहे. ओके, 10 कॅरी 1 17 अँड 18. सो 180 डिग्री म्हणजे करेक्ट आहे आपला आन्सर. ते पहिला फर्स्ट अँगल आला 83, सेकंड अँगल आला 97 डिग्री. ओके, तर याचे आपल्याला अँगल्स मिळून जातील. ओके, ना जॉनचा ह्याचा प्रॉब्लेम कमिशनचा. तर सेलिंग प्राइस कितीला सेल केलं त्यानं, 4500. रेट ऑफ कमिशन किती आहे, 15%. ओके, 15%. टेक्स्टबुक मधली ऍक्टिव्हिटी आहे ऍज इट इज. तर मग इथं 15% म्हणजे कसं राईट डाऊन करणार, 15/100 इंटू सेलिंग प्राइस. ओके, सो 0 ला 0 काय होईल, कॅन्सल, आणि 15 मल्टिप्लाय 45. 15 5 जा 75 मधलं 5 7 येईल, 15 4 जा 60, 60 प्लस 7 67 म्हणजे किती येणार, 675 रुपीज. ओके, तर हे त्याचा आन्सर येणार. त्याच्यानंतर इथे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. तर के मेथडने हे काय करायचं, हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, आता इथे रोम्बस काढायचा, हा सुद्धा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे ऍज इट इज, प्रॅक्टिस सेट 8.2 मधला. तर तो ऍज इट इज क्वेश्चन आहे, तो त्याचा काय करा, रोम्बस ड्रॉ करा. 5th वन, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. इथे किती घेणार, √2 1 स्क्वेअर, त्यांचा स्क्वेअर करायचा, ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथे. तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट गेले किती राहणार, 2, 1 चा स्क्वेअर 1, 2 प्लस 1 किती येणार, 3, आणि मग शेवटी स्क्वेअर रूट घेतल्यावर किती येणार, √3. ओके, परत हे आपल्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. हा आपला प्रॅक्टिस सेट 6.4 मधला एक्झाम्पल आहे. तर त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता. ओके, 6 और 7 नंबरचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तो 6.4 मध्ये तो आहे, त्याचा आन्सर तुम्ही बघू शकता तिथे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन बाय कन्स्ट्रक्शन 6.1 मधला हा क्वेश्चन आहे, आणि तो क्वाड्रिलॅटरल तुम्ही काय करायचा, ड्रॉ करायचा. ओके, आता अँगल ए ला करस्पॉन्डिंग अँगल कोण आहे, 78 डिग्री. सो ए इज इक्वल टू 78 डिग्री करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजे पहिला ए फाइंड आउट केला आपण. दुसरा
P is parallel to Q, अँगल B is equal to A, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. B आणि A कुठले आहेत बघा, हे दोन्ही पॅरलल आहेत. तर B आणि A काय आहेत, इंटेरियर आतल्या बाजूला आहेत आणि एकमेकाला क्रॉस आहेत अल्टरनेट. तर इंटेरियर अँगल इक्वल असतात. मग जर ए तुमचा 78 आला असेल वरती, मगाशी आलात तसं इथे इथे लिहिला आपण 78, तसं बी पण किती येणार मग 78 डिग्री. आता बी आणि डी हे बघा व्हर्टिकली अपोजिट आहेत, तर बी तेवढाच डी येणार, म्हणजे डी किती येणार, तर डी पण किती येणार, डी 78 आला मगाशी, तसंच डी येणार. तर डी किती येणार 78 डिग्री. त्यांनी ऍक्टिव्हिटी मध्ये आन्सर दिलाय. ओके, डी इज इक्वल टू 78 डिग्री. मग आता सी आणि डी बघा कसले अँगल आहेत, इथे आपल्याला डायग्राम मध्ये दिसेल. एक तर इंटेरियर आहेत आणि समोरासमोर आहेत. ओके, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची सम किती असणार आहे 180 डिग्री. तर डी ची व्हॅल्यू टाका 78, प्लसचा इकडे येऊन मायनस होईल, 180 मायनस 78 किती येणार 102 डिग्री. ओके, हे त्याचं फायनल आन्सर येणार. इथं आपण काय केलं, 8th स्टँडर्डचा जो क्वेश्चन पेपर आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, तो कम्प्लीट केला. आणखीन एक क्वेश्चन पेपर आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके.